नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत आंबट, गोड आणि तिखट चवीची भाकरवडी, ती पण खूपच सोप्या पद्धतीने. या पद्धतीने जर तुम्ही भाकरवडी बनवली तर भाकरवडीच्या लेयर्स पण सुटणार नाहीत आणि वडीमधून मसाला पण बाहेर येणार नाही. चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण भाकरवडीचा मसाला तयार करून घेऊया. मसाला तयार करण्यासाठी आपण एका पॅनमध्ये 3 चमचे खसखस घालून घेतलेली आहे. या चमच्यानं मोजून आपण खसखस घेतलेली आहे. आता खसखस आपल्याला मंद आचेवर छान अशी भाजून घ्यायची आहे. आपली जी खसखस आहे ती छान अशी भाजलेली आहे. यानंतर आपण इथं 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तीळ आपण स्वच्छ नीट करून घेतलेले आहेत. तीळ पण आपल्याला मंद आचेवर छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजल्याच्या नंतर आपण इथं अर्धी वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे. खिसलेलं खोबरं आपण पॅनमध्ये घालून याला पण आपल्याला मंद आचेवर अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे. इथे आपलं खोबरं जे आहे ते पण छान असं भाजलेलं आहे. ते आपण खाली काढून घेऊया. आता इथे आपण चिंचेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे. अर्धी वाटी चिंचेमध्ये आपण अर्धी वाटी गरम पाणी घातलेलं होतं आणि चिंच भिजल्याच्या नंतर आपण हाताने थोडीशी तिला चुरून त्याचा गर काढून घेतलेला आहे आणि तो गर आपण गाळणीने गाळून घेतलेला आहे. आता या गरामध्ये आपण अर्धी वाटी गूळ घालून घेऊया आणि हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून याला आपल्याला 3 ते 4 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे. जशी आपण चिंच गुळाची चटणी तयार करतो सेम तसंच करून घ्यायचं आहे. तर इथे आपले 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि ही चटणी आपली झाली आहे की नाही ते ओळखण्यासाठी एका डिशमध्ये या चटणीचे 2 ते 3 ड्रॉप घालून घ्यायचे आहेत आणि हे ड्रॉप एका जागेवर जर थांबले तर समजायचं की आपली चटणी झालेली आहे. आता जरी ही पातळ दिसत असेल तरी थंड झाल्याच्या नंतर ही आणखीन घट्ट होते. तर आपली चटणी जी आहे ती तयार आहे. आपण हिला खाली काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आता आपण ज्या भाजून वस्तू ठेवलेल्या होत्या त्या थंड झालेल्या आहेत. थंड झाल्याच्या नंतर ह्या वस्तू आपण बारीक करून घेऊया. सर्वात अगोदर आपण तीळ बारीक करून घेऊया. तीळ आपल्याला खूपच बारीक पण करायचा नाही आणि खूप जाड पण ठेवायचा नाही. तर या प्रकारे आपण जो तीळ आहे तो बारीक करून घेतलेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं बारीक करून घेऊया. खोबऱ्याचा खिस पण आपल्याला अगदी बारीक करायचा नाही. तुम्हाला जर मिक्सरमधनं बारीक करायचं नसेल तर तुम्ही हातानं थोडासा चुरून याला बारीक करून घेऊ शकता. आता यानंतर आपण खसखस बारीक करून घेऊया. तर खसखस पण आपण छान अशी बारीक करून घेतलेली आहे. आता यानंतर आपण लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेऊया. लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट जी आहे ती आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायची आहे. तर इथं आपली लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट पण तयार आहे. आता आपण जे बारीक केलेले तीळ एका भांड्यामध्ये काढून घेतले होते त्याच भांड्यामध्ये सगळं साहित्य मिक्स करून घेऊया. सगळ्यात अगोदर आपण बारीक केलेलं खोबरं यामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये आपण धने, जिरे आणि ओव्याची पूड घालून घेऊयात. या तिन्ही पूड माझ्याकडे अवेलेबल होत्या त्यामुळे आपण ह्या पूड तयार करून घेतलेल्या नाहीत. तुमच्याकडे जर ह्या पूड अवेलेबल नसतील तर ज्याप्रमाणे आपण इतर साहित्य भाजून बारीक केलं आहे तसंच धने आणि जिरे आपल्याला भाजून बारीक करून घ्यायचे आहेत आणि ओव्याची पूड आपल्याला न भाजता नुसती बारीक करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण जी खसखस भाजून बारीक करून घेतलेली आहे ती घालून घेऊया. यानंतर आपण यामध्ये थोडंसं हिंग म्हणजे पाव चमचा हिंग घालून घेऊया आणि यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया आणि 2 चमचे काळं तिखट घालून घेऊया आणि अर्धा चमचा आपण काश्मीरी लाल तिखट घालून घेऊया. यामध्ये गरम मसाला आणि काश्मीरी लाल तिखट ऑप्शनल आहे. तुम्हाला जर हवं असेल तरच घाला. आता यामध्ये आपण जी लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून ठेवली होती ती घालून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया. हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर आपल्याला भरपूर घालायची आहे. इथे मी 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालत आहे. जर कोथिंबीर अवेलेबल नसेल तर तुम्ही धन्याची जी पूड आपण 1 चमचा घातली होती तिथं तुम्ही 2 चमचे घालू शकता. आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. पण कोथिंबीरची जी चव आहे ती या वडीमध्ये एकदम छान लागते. तर आपलं जे सारण आहे किंवा जे मसाला आहे भाकरवडीचा तो तयार आहे. आता आपण भाकरवडीच्या जी वरची कोटिंग आहे त्याच्यासाठी पीठ मळून घेऊया. यासाठी आपण 1.5 वाटी मैदा एका भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. भाकरवडीची जी वरची लेयर आहे ती पण खमंग होण्यासाठी आपण यामध्ये जो बारीक करून घेतलेला ओवा आहे तो अर्धा चमचा घालून घेऊया. पाव चमचा आपण धन्याची पूड आणि पाव चमचा जिऱ्याची पूड घालून घेऊया आणि यामध्ये आपण कच्चं तेल पोहे खाण्याच्या चमच्यानं 4 चमचे घालून घेऊया. आता हे तेल आपण मैद्याला आणि पिठाला छान असं चोळून घेऊया. यामध्ये आपल्याला तेलाची जी मोहन आहे ती जास्त घालायची नाही, अगदी थोडीशी घालायची आहे. तर इथं आपण पिठाला तेल जे आहे ते छान असं चोळून घेतलेलं आहे.
आता यामध्ये आपण थोडं थोडं प्रमाणात पाणी घालून घेऊया आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, इथं आपल्याला खूपच घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. पातळ जर गोळा मळला तर जे भाकरवडीचा शेप आहे गोल ते येत नाही. तर बघू शकता इथं आपण छान असा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे. आता या मळलेल्या पिठावरनं एखादा ओला कपडा घालून घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. इथे आपला अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासाच्या नंतर यावरचं आपण झाकण काढून घेऊया आणि बघू शकता हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं आहे. आता हे पीठ आपण मळून घेऊया. मळण्यासाठी आपण 1 चमचा तेल यावरनं घालून घेऊया आणि तेल घातल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे मळून घेऊया. 1 ते 2 मिनिट छान असं मळून घ्यायचं आहे. आता इथे आपण 1 ते 2 मिनिट छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ छान असं मळल्याच्या नंतर यामधलं आपण थोडंसं पोर्शन काढून घेऊया आणि याची आपण लाटी तयार करून घेऊया. आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो सेम तसंच ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर इथं जे आहे ती आपली जी चपाती आहे ती तयार आहे. जास्त जाड पण ठेवायची नाही आणि एकदम पातळ पण करायची नाही. एकदम मीडियम अशी ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता याच्या आपण ज्या कडा आहेत त्या काढून घेऊया. इथे आपण 2 बाजूच्या ज्या कडा आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या राहिलेल्या कडा आहेत त्या आपण ज्यावेळेस रोल तयार करतो त्यामध्ये कव्हर होतात. आता यावरनं आपण जी चिंच गुळाची चटणी तयार करून घेतलेली आहे ती लावून घेऊया. ही चिंच गुळाची चटणी आपल्याला भरपूर लावायची नाही. यामध्ये आपण गूळ घातलेला आहे आणि गुळाला जर हीट मिळाली तर तो मेल्ट होतो आणि आपलं तेल पण खराब होतं आणि वडीला पण ते गूळ लागतो. तर इथं आपण एकदम पातळ अशी ही चटणी लावून घेतलेली आहे. आता यावरनं आपण जे करून ठेवलेला भाकरवडीचा मसाला आहे तो घालून घेऊया. मसाला तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता, म्हणजे यामध्ये भरू शकता. पण भरपूर मसाला असल्यावर ही वडी छान लागते खाण्यासाठी. तर मसाला जो आहे तो पण आपण वडीवर छान असा पसरून घेतलेला आहे. या वडीच्या साईडच्या बाजूनं आपण मसाला चांगल्या प्रकारे पसरून घेतलेला आहे आणि जे एक शेवटचं टोक राहिलं त्यामध्ये आपल्याला मसाला जास्त भरायचा नाही. ते आपण सील करण्यासाठी वापरणार आहोत. या वडीमधला मसाला चांगला चोपून बसण्यासाठी यावरनं आपण लाटणं फिरवायचं आहे. लाटणं आपण हलक्या हाताने फिरवायचं आहे आणि हा जो मसाला आहे तो थोडासा दाबून घ्यायचा आहे. आता या प्रकारे रोल करत ही जी वडी आहे ती तयार करून घेऊया आणि या प्रकारे रोल करताना ही जी वडी आहे ती एकदम घट्ट अशी रोल करायची आहे. चांगल्या प्रकारे दाबून ही वडी आपल्याला रोल करून घ्यायची आहे. यामध्ये जर थोडीशी पोकळी राहिली तर यातला जो मसाला आहे तो तेलामध्ये टाकल्याच्या नंतर बाहेर येतो. तर इथे आपण चांगल्या प्रकारे रोल जो आहे तो तयार करून घेतलेला आहे. आता या प्रकारे एका डायरेक्शनमध्ये फिरवत ही जी वडी आहे ती थोडीशी दाबून घट्ट करून घ्यायची आहे, म्हणजे यामधल्या ज्या लेयर्स आहेत त्या एकमेकाला छान अशा चिटकल्या जातील. आता या वडीच्या आपण ज्या साईडच्या कडा आहेत त्या काढून घेऊया आणि अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरच्या ह्या ज्या वड्या आहेत त्या कट करून घेऊया. ही वडी आपल्याला कट करून घ्यायची आहे. अशी दाबून कट करायची नाही. दाबून जर कट केली तर ह्या वडीचा शेप व्यवस्थित येत नाही. आणि तुमच्याकडे जर काटे असणारा जो चाकू मिळतो तसा असेल झिगझॅग आकारामधला तर त्याने तुम्ही ही वडी कट करून घेऊ शकता. त्यानं ही जी वडी आहे तिचा शेप जशाच तसा राहतो. तर बघू शकता एकदम छान अशी आपली जी वडी आहे ती तयार आहे. कट केल्याच्या नंतर पण आपण हातावर हिला छान असा गोल शेप देऊन घ्यायचा आणि हातावरनं दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन थोडीशी अलगद हाताने दाबून घ्यायची. म्हणजे वडी कट करताना जरी मसाला थोडासा बाहेर निघाला तर हाताने दाबून घेतल्याच्या नंतर हा मसाला जिथलची तिथं व्यवस्थित असा बसला जातो आणि वडीचा आकार जो आहे तो पण छान असा दिसतो. तर पहिल्या बॅचच्या आपल्या ज्या वड्या आहेत त्या तयार करून झालेल्या आहेत. ज्या राहिलेल्या वड्या आहेत त्या पण सेम याच प्रकारे तयार करून घेऊया. ह्या वड्या तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे सगळ्या वड्या अगोदर तयार करून घ्यायच्या आणि नंतरच ह्या वड्या तळायला घ्यायच्या. सगळ्या वड्या तयार करून झाल्याच्या नंतर ह्या वड्या आता आपण तळून घेऊया. तळून घेण्यासाठी कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित असं छान गरम झालं की यामध्ये आपण ह्या वड्या सोडून घेऊया आणि छान खरपूस रंगावर ह्या वड्या ज्या आहेत त्या आपण तळून घेऊया. तर बघू शकता याची लेयर सुटली नाही किंवा मसाला पण जास्त तेलामध्ये पसरलेला नाही. आणि ह्या वड्या तळताना आपली जी गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियमच राहू द्यायची. आपण ज्यावेळेस सुरुवातीला या वड्या तेलामध्ये सोडल्या होत्या त्यावेळेस आपल्या तेलाचं टेम्परेचर जे होतं ते कमी होतं, म्हणजे भरपूर तापलेलं नव्हतं. आणि या वड्या सोडल्याच्या नंतर आपलं जे तेलाचं टेम्परेचर आहे ते एकदम लो झालं. त्यामुळं आपली ती गॅसची जी फ्लेम आहे ती हाय आहे या तेलाचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. पण ज्यावेळेस तुम्ही ह्या वड्या तळून घेता त्यावेळेस तुमच्या गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मीडियमच पाहिजे. आणि हाय फ्लेमवर तळल्यावर फक्त वरची लेअर तळली जाते, आतली वडी छान अशी तळली जात नाही आणि ती खायला एकदम कच्ची लागते. आता याच प्रकारे राहिलेल्या ज्या वड्या आहेत त्या तळून घेऊया.
तर या दिवाळीला फराळामध्ये भाकरवडी हा एक पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता. जरी करायला अवघड वाटत असेल तर अजिबात नाही, अगदी सोपा आहे, पण चवीला तितकाच अप्रतिम लागतो. तर नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंटमध्ये लिहा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये लिहू शकता. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.